नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आहात जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. आज आपण या पॉडकास्टमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती घेणार आहोत. कारण त्यांची आता जयंती आहे, 1-2 दिवसावर आलेली. तर आज आपण आमच्या ताई आहेत, ते राणीताई, त्यांच्याकडून आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटना, ज्या त्यांना बाबासाहेब होण्यापर्यंत घेऊन गेल्या, अशा घटनांबद्दल त्यांच्यावर उजळा टाकणार आहोत. तर आपण आज राणीताईचा परिचय करून घेऊ राणीताईकडूनच. राणीताई नमस्कार, तू आमच्या पॉडकास्टवर नमस्कार. आलीस. तर आमच्या प्रेक्षकांना तुझी थोडी माहिती करून देशील. नमस्कार, मी राणी गायकवाड. मालेगाव तालुका चंदनपुरी येथील मी पोलीस पाटील ह्या पदावरती कार्यरत आहे. तसेच एक निवेदिता म्हणून पण काम करते आणि त्याच पद्धतीने सामाजिक चळवळीमध्ये आणि काही वैचारिक ठिकाणी मी व्याख्यानही देते. ताई, आपण आज जो पॉडकास्ट इथे अरेंज केलेला आहे, हं. आपण इथे जे जमलो ते एका महामानवाबद्दल बोलण्यासाठी आपण इथे हो, जमलेलो हो, आहोत. हो. तर माझा पहिला प्रश्न आहे तुला बाबासाहेब हं, हं. आंबेडकरांबद्दलचा, की एक साधा मुलगा हं. आणि पुढे जाऊन भारताचं भविष्य हं, घडवणारा हं, हं. नेता, इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा? अगदी सौरभ, मी तुला एखादी गोष्ट सांगते, की बऱ्याच लोकांना नाही का, बाबासाहेब कळत असताना, की बाबासाहेबांवरती एवढे अन्य अत्याचार झाल्यानंतर तरी सुद्धा ते एवढे भारताचे भारतरत्न कसे झाले किंवा महामानव कसं काय त्यांना नाही का संबोधण्यात आलं. सगळ्यात प्रथम मी एक उदाहरण देऊन तुला सांगेल, की असं म्हटलं जातं, की ज्याच्यावरती बिते त्यालाच कळतं. बरोबर. अगदी उदाहरण देऊन काय असं, की समजा आता माझ्या हाताला जर एखादा चटका लागला, मी हे कोणाला तरी सांगितलं, की "बाबा हे बघ माझ्या हाताला चटका लागला." तुझ्याकडनं काय अपेक्षित उत्तर मिळणार आहे मला, की "अरे बापरे! चटका लागलाय." बरोबर. म्हणजे सहानुभूती मिळणार आहे. परंतु तोच चटका जर मी तुला दिला किंवा तो थोड्या प्रमाणात कमी दिला, तर तुला काय जाणवेल, "अरे बापरे! हा चटका किती भयंकर आहे." किंवा मग मला एवढा चटका लागला तर त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल. तर अगदीच बाबासाहेबांचं जीवन जो पट आहे, तो लहानपणापासून तर जो पुढचा महामानव बनण्यापर्यंतचा ह्याच्या मागे हेच कारणीभूत आहे आणि म्हणूनच महामानव किंवा महापुरुष किंवा बाबासाहेब भारतरत्न हे बनण्यामागचं ह्या मोठा कालावधी आणि मोठं जे काही अस्पृश्यता किंवा भेदाभेद यापासून आणि त्यांचं बालपण. बालपण म्हटलं की आपण काय करतो, की बालपण हे गोंडस असतं, बरोबर. प्रेमळ असतं. इतर लोकांनी मिळवलेल्या प्रेमापोटी नाही का ते तयार झालेलं असतं. परंतु प्रत्येकाचं बालपण हे सेम नसतं. कधी-कधी बालपणामध्ये जर काही ट्रॉमा भेटलेला असेल ना, तर एक तर तो व्यक्ती मोठा झाल्यानंतर एक तर देशद्रोही बनू शकतो किंवा आतंकवादी बनू शकतो किंवा त्याला बदलेची भावना निर्माण होऊ शकते. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बालपणामध्ये जी वेदना त्यांना मिळाली, जे त्रास त्यांना भेटला, त्यातून ते मात्र एक देशप्रेमी बनले, एक देशभक्त बनले. असं म्हणता येईल की त्याने ते पॉझिटिव्ह घेऊन अगदी त्याच्यावर मात करायचा किंवा त्याच्यावर पर्याय शोधले पाहिजे शोधण्याचा पुढे. प्रयत्न केला. माझा पुढचा प्रश्न आहे तुला, की हं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, हं, हं. तर आजचा भारत कसा असता? खरं सांगू का तुला, ही कल्पनाच करणं खरं तर शक्य नाहीये, की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते, तर कदाचित मीही नसते आज तुझ्यासोबत पॉडकास्ट करत असते किंवा भारतातली कोणतीच स्त्री किंवा तिला मी तर म्हणते भारताची जी स्त्री आहे, तिने मॉर्निंगपासून तर संध्याकाळपर्यंत एकदा तरी त्या महामानवाला नतमस्तक झालं पाहिजे. कारण की जो श्वास आहे, जसं की पॅन्थर म्हणतात, आमचे पॅन्थर म्हणतात, की हे जगणं, हे मरणं, हे जे काही आमचं आहे, ते बाबासाहेबांची देणगी आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब नसते तर कदाचित जी अनुष्ठ रूढी परंपरा आहे, तिथं कुठेतरी एक समाज हा गुलामगिरीतच जगला असता. आता मी एक सरळ-सरळ तुला उदाहरण देते, की आजही बऱ्याच ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागत आहात. परंतु आपले कपडे ब्रँड झालेले आहेत, परंतु आपले विचार अजूनही ब्रँड झालेले नाही. नाहीयेत आणि ते जाण्यासाठी 100 म्हणजे 20व्या शतकामध्ये महापुरुषांना चळवळ करावी लागली. बाबासाहेबांना चळवळ करावी लागली. कुठे तिथे येऊन तुम्ही कुठेतरी स्त्रीला एक मानव म्हणून बघायला लागले. कुठे तुम्ही तरी अस्पृश्यांना सुद्धा ते मानवीय आहे म्हणून बघायला लागले. परंतु परिपूर्णता अजून मिळालेली नाही. नाहीये. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा किंवा जात ती जात नाही, अशाच प्रकारे सुद्धा आज हिणवलं जातं. गुजरातमधील एक घटना आहे सौरभ, जिथे एक मुलगा त्याच्या लग्नाच्या घोडीवरती बसतो आणि तिथे त्याला उतरवण्यात येतं. का? तर ह्या समाजातील व्यक्ती घोडीवरती बसू शकत नाही किंवा यांनी बसू नये. म्हणजे आपण आज 2026च्या कालखंडामध्ये आलेलो आहे. म्हणजे आपण एआयच्या जगामध्ये बरोबर. जगत आहोत आणि किती मोठी शोकांतिका आहे, की विचार करा जर आज असं आहे, तर बाबासाहेब नसते तर अजून कसं असतं? बरोबर आहे. म्हणजे तो बदलच झाला नसता. झालाच म्हणजे नसता. एवढं सगळं कार्य करून, एवढं सगळं काम करून पण जर आज अशी घटना घडतायत, तर मग अगदी, एक विचार करता येईल, की त्या काळात काय-काय घडत असेल आणि कसं-कसं घडत अगदी, असेल. अगदी. म्हणजे ते विचार करणं पण खूप जड जातंय.
ताई, लहानपणी बाबासाहेबांना नेमकं असं काय सहन करावं लागलं, की त्यांच्यात या गोष्टी आल्या, की आपण याच्या विरोधात गेलं पाहिजे हं, हं, आणि हं. काहीतरी बदल घडवला पाहिजे? सर्वात प्रथम बऱ्याच घटना बाबासाहेबांच्या लहानपणामधल्या आहे, की जिथे बाबासाहेबांच्या जीवनावरती खूप मोठा परिणाम घडून आला, की जसं ज्या पद्धतीने बाबासाहेबांना शाळेत प्रवेश नाकारला होता आणि बाबासाहेब बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलं. इतकंच काय जर त्यांनी जर डब्बा आणला, तर तो डब्बा इतर मुलांनी फळ्यामागे ठेवायचा, परंतु बाबासाहेबांना तो अधिकार नव्हता. आणि इतकंच काय तर समजा आता सगळे विद्यार्थी एवढे लहान मुलं पाणी पिण्यासाठी सगळे जाऊ शकतात. तेही जर तहान लागली, जर मला तहान लागली, तर मी लगेच पाणी घेणार किंवा मी बरोबर, तुला विचारणार नाही, की मला तहान लागली, मला पाणी घ्यायचंय किंवा पाणी दे म्हणून. बरोबर. परंतु त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेबांना शिक्षकांची परवानगी घ्यावी लागत होती, की शिक्षकांना विचारावं लागत होतं, की मला तहान लागली. त्यातही तो शिक्षक मात्र तिथे जाऊन त्या बाबासाहेबांना पाणी देत नव्हता. त्यासोबत एक शिपाई जाणार. ते शिपाई त्या नळाला स्पर्श करणार आणि तो नळ चालू करणार, खाली ओंजळीत बाबासाहेब पाणी पिणार. म्हणजे ते माठ जे असेल, जे वाटू नये, बाबासाहेबांच्या स्पर्शाने वाटू नये आणि इतर मुलांना सुद्धा त्याचा विटाळ लागू नये, म्हणून तो शिपाई जात होता. असे बरेच बालपण आहे जिथे जी अशी घटना घडलेली आहे, की जिथे बाबासाहेबांच्या मनावरती परिणाम झाला, की बदल झाला पाहिजे. इतकंच काय, अजून एक प्रसंग आहे. जेव्हा बाबासाहेबांना मुंबई या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करायची होती. रात्रीची वेळ होती आणि सगळे लहान बाळ वगैरे ज्यांच्या घरातले सगळे परिवारातील मुलं एकत्र येऊन बाबासाहेब बैलगाडीची वाट बघत होते आणि त्यांना बसायचं होतं. परंतु त्या ठिकाणी एकही बैलगाडी हाकणारा व्यक्ती भेटला नाही. तर तिथे एक व्यक्ती भेटला, परंतु आपण एक्स्ट्रा पैसा देऊ त्यांना किंवा एक्स्ट्रा पैसे दिल्यानंतर कदाचित आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतील, अशी पोहोचवतील. बाबासाहेबांची धारणा होती. त्यांना त्या मुलांनी, त्या गोंडस लहान-लहान पोरांनी त्यांना सांगितलं, की "बाबा रे, आम्हाला एवढे तुला पैसे देऊ, त्याच्यापेक्षा जास्त देऊ, परंतु आम्हाला मुंबई या ठिकाणी आम्हाला नेऊन सोड." परंतु मध्यरात्री आता त्या माणसाला असं वाटलं, की हे अस्पृश्यांची पोरं आहेत आणि जर मी इथं गाडी हाकलत-हाकलत गेलो, तर मग मी पाटला जाणार. तर मग काय करायचं? तर त्यांनी अट ठेवली, की तुम्ही गाडी हाकला, फक्त मी तुमच्यासोबत चालणार, परंतु मी स्पर्श करणार नाही. म्हणजे एवढ्याशा लहान मुलांना सुद्धा जर तुम्हाला दया आली नाही किंवा तुम्हाला थोडंसंही भावनात्मक वाटलं नाही, तर विचार करा त्या बाबासाहेबांच्या मनावरती किती तो परिणाम झाला असेल. या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत पूर्ण परिणाम झाला बाबासाहेबांवर आणि त्याच्यानंतर आपलं हं. बाबासाहेबांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि अगदी. त्यांचा कल शिक्षण घेण्याकडे गेला, की त्यांनी ते हेरलं होतं, की जोपर्यंत आपण शिक्षण घेऊन सुज्ञ होत नाही, हं, हं. तोपर्यंत आपण बदल घडवू शकणार नाही. आपला पुढचा टॉपिक तोच आहे ताई, की हं, हं. शिक्षणाचा बाबासाहेबांचा. हं, हं. तर शिक्षणासाठी इतकं महत्त्व, हं, तर हं. या सगळ्या गोष्टींमुळे हं, हं. दिसूनच आलं आपल्याला. तर परदेशात पण बाबासाहेबांनी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. हं, हं. त्या काळात ती गोष्ट खूप मोठी होती. हं, हं. विदेशात जाऊन शिक्षण घेणं. त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मी आता ह्या ठिकाणी शिक्षणाबद्दल तुझा विषय निघालाच आहे, तर मी सांगू इच्छिते, की बाबासाहेब नेहमी म्हणतात, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि हे अगदी बरोबर आहे. बाबासाहेबांना शिक्षणाचं महत्त्व हे त्यांच्या घरापासून म्हणजेच रामजी बाबा यांच्याकडूनच मिळालं. ते कबीर पंत होते. इतकंच काय, बऱ्याच लोकांना बाबासाहेब हा धार्मिक वेगळे वाटतात किंवा जातीयती वाटतात. परंतु तुम्ही जर रामजी बाबांचा जरी परिचय तुम्ही थोडासा वाचला, तरी तुम्हाला कळेल, की रामजी बाबांच्या घरामध्ये सुद्धा एक धार्मिक वातावरण होतं. बाबासाहेबांनी सुद्धा रामायण, महाभारत हे लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार बरोबर. चालत होते. परंतु रामजी बाबा हे एक सुभेदार होते ब्रिटिश काळामध्ये आणि त्यांना ही जाणीव होतं, की जर ह्या समाजाची जर पुढे काहीतरी विकास करायचा असेल किंवा बदल घडवायचा असेल किंवा स्वतःचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर याला एकमेव उत्तर आहे, एकमेव कारण आहे, ते म्हणजे शिक्षण. शिक्षण. शिक्षण केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून रामजी बाबांचं जे 14वे अपत्य म्हणजे बाकीचं अपत्य त्यांचं खरं तर मृत्युमुखी पडलं आणि त्यानंतर म्हणजे बाबासाहेबचं हे 14वं अपत्य त्यांच्या पदरी आलं आणि त्यानंतर त्यांनी निर्धार केला, की भीमराव रामजी आंबेडकर यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे आणि जर हा विद्यार्थी चांगला शिकला, हा मुलगा चांगला शिकला, तर आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा उद्धार होऊ शकतो आणि म्हणून बाबासाहेबांचा जो कल होता, तो शिक्षणापुढे जास्त गेला आणि त्यानंतर कुशाग्र बुद्धीच मंत असलेला बाबासाहेब, हा हजरजबाबी असणारे बाबासाहेब, बालपणातल्या बाबासाहेब
मॅट्रिकमध्ये प्रथम क्रमांक येणारा पहिला समाजातला पहिला व्यक्ती म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब. आणि अशामुळे बाबासाहेबांची जी उंची होती त्यांच्या कुशाग्र बुद्धीनुसार त्यांना ती मिळाली आणि त्यामुळे बाबासाहेबांना हे शिक्षणाचं वातावरण तयार झालं. आता पुढचा जो तुझा प्रश्न आहे की विदेशात जाऊन त्यांनी जे शिक्षण घेतलं वगैरे, बाबासाहेबांनी एकूण 32 डिग्र्या घेतल्या. त्या 32 डिग्र्यामध्ये बाबासाहेबांना अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ, अर्थशास्त्र, राजशास्त्र, समाजशास्त्र यामध्ये पीएचडी करायची होती. अगदी सयाजीराव गायकवाड असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, त्यांच्या स्कॉलरशिपवरती त्यांनी तिथे आपलं स्थान निर्माण केलं. आता मी म्हटलं की जगामध्ये कुठे पण जाव सौरभ तू, त्या ठिकाणी तुला कुठला ना कुठला तरी भेदभाव मिळणारच आहे. जसं आपल्याकडे जातीय भेदभाव आहे, वर्णव्यवस्था आहे, तशीच कुठली तरी एक भेदभाव असतो. परंतु इंग्लंडमध्ये त्यांना तितकी मिळाली नाही, कारण की काही भागामध्ये काळा आणि गोरा हा भेदभाव मिळाला. परंतु त्यांची जी चणचण होती ती म्हणजे आर्थिक चणचण होती. घरची परिस्थिती चांगली नव्हती, हलाखीची होती आणि त्यातच त्यांचा काही काळामध्ये ना त्यांचं शिक्षणासाठी जो 6 म्हणजे याचा जो कालावधी होता पीएचडी साठी तो त्यांचा संपला होता आणि त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळाली नव्हती किंवा स्कॉलरशिप बंद झाली आणि त्यानंतर त्यांना बाकीचं जे पीएचडीचं जे शिक्षण होतं त्यांना अर्धवट सोडून पुन्हा त्यांना भारतात यावं लागलं. अशा प्रकारे त्यांचं पुढे शिक्षणही चालू होतं आणि चळवळी चालू होत्या. ताई, बाहेर देशांमध्ये बाबासाहेबांनी जे हं, शिक्षण हं. घेतलं त्याच्यामधलं जे एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, हं, हं. इथं पण त्यांनी इकॉनॉमिक्सवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. हो, हो. आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर भारतामध्ये त्यांनी इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थ खात्यामध्ये किंवा आर्थिक याच्यामध्ये हं, पण हं. त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. हो, हो, हो. त्याच्याबद्दल थोडं सांगशील? अगदी तुम्हाला जर अर्थशास्त्र जर चांगलं वाचायचं असेल तर बाबासाहेबांचं अर्थशास्त्रावरती पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, जिथे बाबासाहेबांनी भारताची अर्थव्यवस्था म्हणजे इंग्रज सरकारने जो आपला रुपयाची जी किंमत लावली होती ती किती धोकादायक आहे, पुढे जाऊन आपल्या भविष्यामध्ये त्याचं काही व्हॅल्यू राहणार नाही, हे बाबासाहेबांनी तेव्हाच त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे. आज आपण त्याचे परिणामही भोगत आहोत, बघतोय आपण. बघतोय की आपला रुपया आज किती घसरलेला आहे. इतकंच काय, आपली अर्थव्यवस्था ही मजबूत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी आरबीआय निर्माण केली आणि तिथून भारतीय रिझर्व्ह बँकेची सुरुवात झाली. सुरुवात झाली. जर एखाद्या देशाची प्रगती किंवा एखाद्या देशाची जे काही सामाजिक, राजकीय ज्याचं काही प्रगतीशील करायचं असेल तर त्याला एकमेव कारण आहे त्याची आर्थिकता पाठबळ आर्थिक चांगली असणं. सुबत्ता असली म्हणजे तो हो. देश आपोआप प्रगतीच्या अगदी, अगदी. वाटेवर चालत असतो. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा त्यावरती जास्त भर होता आणि म्हणूनच बाबासाहेबांनी त्यावरती बरेचसे ग्रंथ आणि त्याचे प्रबोधन सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. ताई, पुढचा प्रश्न आहे माझा की हं, हं. बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, हं, हं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हं, हं. तर याच्याबद्दल थोडं बोलशील? अगदी. कारण याच्यावर बोलायसारखं भरपूर आहे हो, 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 हो. आणि तू बोलावंच माझी अपेक्षा आहे तुझ्याकडे. कसं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, आम्ही शिकलो. पण आम्ही 52 पक्ष, 55 पार्ट्या स्थापित करून आम्ही संघटित झालो. पण बाबासाहेबांना ते अपेक्षित नव्हतं. बाबासाहेबांना अपेक्षित का होतं की तुम्ही शिका. सगळ्यात प्रथम तो वाक्य जे आहे ना ते नीट लक्षात घ्या की शिका. शिक्षण तुमच्यासाठी तुमचं स्वतःचं मूल्य जपतं. तुम्हाला सन्मान मिळतो. इतकंच नाही तर तुम्हाला जगण्याची एक शस्त्र तुम्हाला प्राप्त एक मिळतं. म्हणून आयडेंटिटी बनते त्याच्याने अगदी. शिक्षण. त्यामुळे शिक्षण हे गरजेचं आहे प्रथम गोष्ट. आता ते शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय करणार? तर तुम्ही संघटित व्हा. म्हणजे आज काय झालंय, की आम्ही जर पुढे गेलो, की आमचा पाय ओढणारा कोणी ना कोणी असतोच किंवा ते पुढे कसं काय गेले म्हणून हे करतात. पण त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही संघटित व्हा, एकत्रित या. एकत्रित या म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांचे आदान-प्रदान करा आणि संघर्ष करा. जसं बाबासाहेबांनी बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं आहे, की जर तुम्हाला ह्या जगामध्ये किंवा ह्या देशामध्ये कुठेही कोणत्याच ठिकाणी जर तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला जात ही व्यवस्था जर तुम्हाला नष्ट करायची असेल, तर तुम्हाला या देशामध्ये शासनकर्ती जमात तयार व्हावी लागणार आहे. म्हणून तुम्ही इथले शासनकर्ते जमात होण्यापासून कधीही वंचित राहू नका. तुम्ही त्यासाठी पुढे जा. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी संघटित होण्यासाठी आणि पुढे जाऊन संघर्ष करण्यासाठी सांगितलं, की तुम्ही संघर्ष करा. जोपर्यंत तुम्हाला तुमचा मान, सन्मान किंवा तुम्हाला तुमची गोष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत त्या गोष्टीसाठी संघर्ष संघर्ष. करत राहा. ह्या त्या गोष्टी मागचा उद्देश आहे. आता ताई, तुला असं वाटतं का की जे बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हं, हं, हं. शिकापर्यंत ठीक वाटलं. हं, हं. त्याच्यानंतर संघटित व्हा, हं, हं. तू सांगितल्याप्रमाणे ते इतक्या पार्ट्या, इतक्या झेंड्यांमध्ये, हं, आणि हं. संघर्ष जो आहे तो कुठतरी भलत्याच रस्त्याला चाललाय हां. असं वाटतं थोडंसं.
काही टप्प्यावरती मी सौरभ तुला सांगू शकते, की संघर्ष हा कोणत्यातरी वेगळ्या टप्प्यावरती चाललाय. कारण की बऱ्याच ठिकाणी अ, बाबासाहेबांचे विचार काही लोकं म्हणतात, की बाबासाहेबांना तुम्ही फक्त डोक्यावरती नाचवलं, पण तुम्ही डोक्यामध्ये घेतलं नाही. काही लोकांनी ते काही अंशी ते घेतलंही असेल. माझं तर हे वाक्य, की तुम्ही भक्त होण्यापेक्षा तुम्ही अनुयायी बना. बाबासाहेबांचे अनुयायी बनणं जास्त गरजेचं आहे. त्याची संख्या फार कमी आपल्याला दिसून येते. परंतु आज बऱ्यापैकी मला असं वाटतं, की बऱ्यापैकी लोकं आज बाबासाहेबांना जाणून घेत आहेत. खूप लोकांमध्ये विचारांमध्ये प्रगल्भ होण्याचा म्हणजे थोडासा मार्ग त्याच्यामध्ये चालून आलेला आहे. परंतु काही काळामध्ये म्हणजे असंही येतं, की काही लोकांना असं वाटतं, की आता बरेच लोक असं बोलत असताना असं म्हणतात, की "अरे, मी मी ह्या समाजाचा आहे, पण तरी सुद्धा मी बाबासाहेबांना मानतो." तर बाबांनो, तुम्ही ज्याही समाजाचे असाल, तुम्ही बाबासाहेबांना मानतात याच्यातच तुम्हाला दिसून येतं, की तुम्ही जातीय विचारधारातील लोक आहात किंवा तुमच्या मनामधला अजूनही जातीय जो काही पोरगंड आहे तो तुमचा गेलेला नाहीये. बरोबर. तो तुम्ही काढण्याचा प्रयत्नच केला प्रयत्नच नाहीये. केलेला नाही. म्हणजे मी उदाहरणार्थ देते, मला कोणत्याही समाजाबद्दल बोलायचं नाही. उदाहरणार्थ, मी पॉलिटिकल जातीचे म्हणजे मी पाटील आहे, पण तरी सुद्धा मी बाबासाहेबांना मानते, कारण की मला बाबासाहेबांनी मग तू उपकार नाही करत बाबा. तुला मानायचं असेल तर तू मान, परंतु तू त्या समाजाचा आहे म्हणून मानतोय, पण असं नाही बोललं पाहिजे. कारण की तुला जर बाबासाहेब कळाले, तर तुला बाबासाहेबच म्हणावे लागणार आहे. बरोबर आहे, जर तुला बरोबर. बाबासाहेब नाही कळालं, तर हे वाक्यच येत नाही. वाक्यच येत नाही. तुमच्या आज मनातूनच जात ही संकल्पनाच नष्ट होऊन जाते. कारण तुम्हाला बाबासाहेब कळालेले, तुम्हाला बुद्ध कळाले, तुम्हाला छत्रपती कळालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत हे महान जे व्यक्तिमत्व होऊन गेले, जर हे अगदी, अगदी. पुरेपूर आपल्याला कळले, तर या गोष्टी येतच नाही. येतच नाही. ना फुलेंनी मांडल्या या गोष्टी, ना शाहूंनी मांडल्या, ना आंबेडकरांनी मांडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पण नाही मांडल्या. अगदी, अगदी. आज जो समाजात जे भांडण चाललेत, हो, हो, हा हो. त्याचा. पण महाराजांनी एकूण त्या गोष्टी मांडल्याच नाही स्वतः. नाही, कधीच नाही. मग ह्या गोष्टी सगळ्या नंतर आल्या. हं, नंतर हं. आणि ज्याच्या त्याच्या सोयीने या गोष्टी चालल्यात. नाही, याला राजकीय सोयी असं पण म्हणू किंवा आपण याला समाजामध्ये आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा जो कावा चाललेला आहे सध्या, बरोबर, बरोबर. हा पण एक दृष्टिकोन म्हणून म्हणजे जसं नाही का प्रत्येक जो तो त्याची त्याची सोयीनुसार पोळी भाजतोय आजकाल बरोबर. महापुरुषांचं नावं घेऊन, नाव महापुरुषांच्या नावाने झेंडे घेऊन, कारण की त्यांची राजकीय पोळी असेल, काही असेल, त्यांचं व्यक्तिगत बरोबर. काहीतरी असेल. ताई बाबासाहेब परदेशातून आले शिक्षण घेऊन. हं, आता हं. 32 डिग्र्या घेतल्या म्हटल्या. मला वाटतं की त्यावेळेस एवढा हुशार माणूस आणि हं, एवढा हं. अभ्यासू माणूस मला तरी वाटत नाही. हं, हं. कारण सर्वांना हे पटलं होतं. हं, हं. त्याच्यामुळेच बाबासाहेबांना एवढी मोठी कामगिरी सोपवण्यात आली. तर बाबासाहेब तिकडून आल्यानंतर त्यांच्या हातून बरेचसे सामाजिक कार्य घडले. हं, काही ठिकाणचे सत्याग्रह झाले. काही चळवळी घडून आल्या. हं. त्यापैकी एक आपण घेऊ की महाडचा सत्याग्रह. हं, हं, हं. कारण मला वाटतं ते सुरुवातच तिथून झाली असं म्हणायला हरकत नाही. हं, हं. सामाजिक कार्याला बाबासाहेबांच्या. तर महाडचा जो सत्याग्रह झाला त्याच्याबद्दल बोलशील थोडं? हां, आता महाडचा सत्याग्रह हा क्रांतिकारी सत्याग्रह म्हटला तरी चालेल. चालेल. आपण खूप लढाया बघतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला जर म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला काहीतरी लढा उभारायचा असेल, तर तुम्ही शस्त्रांचा जास्त विचार करतात. परंतु बाबासाहेबांनी एवढ्या लढाया फक्त आणि फक्त कायदेशीर केल्या. रक्ताचा एकही थेंब न सांडता त्या माणसाने म्हणजे त्या महामानवाने की अनेक असे चळवळी केल्या, अनेक अशा सत्याग्रह करून आणले, की जिथून त्यांना सामान्य म्हणजे अस्पृश्यांना न्याय मिळेल. आता महाडचा सत्याग्रह सांगताना तर मला बऱ्याच म्हणजे पुस्तकांचा जर आपण अभ्यास केला तर बरेच लेखकांनी तो वेगवेगळा प्रसंग मांडलेला आहे. मांडले. तो क्रांतिकारी आहे, तो एक ऐतिहासिक आहे आणि तिथून पुढे बाबासाहेबांची जे धर्मांतरापासून सुरुवात झाली त्यालाच एक कारणीभूतपणा आहे महाडचं सत्याग्रह. आता काय माहिती का, की आता त्यामध्ये मला खरं तर हास्यास्पद सुद्धा वाटतं सौरभ, की समजा आता एका नगर परिषदेमध्ये महाडच्या एका नगर परिषदेमध्ये असं ठरवण्यात आले, की अस्पृश्य सोडून ठीक आहे. फक्त सवर्णांनाच पाणी पिण्याचा अधिकार आहे. आता विचार करा, ज्या पाण्यावरती कुत्रं पाणी पिऊ शकतं, मांजर पाणी पिऊ शकतो, कोणताही पशु-पक्षी पाणी पिऊ शकतो, परंतु हाडा-मासाचा माणूस तिथं पाणी पिऊ शकत नाही. मग असा भेदभाव का? तर हा भेदभाव मिटवण्यासाठी बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांसोबत महाड येथे जाऊन तिथल्या 14 तळ्याचं स्वतः बाबासाहेबांनी पाणी चाखलं. आता पाणी चाखलं तर सवर्णांना भीती वाटली. ठीक आहे. आता ह्या लोकांनी बऱ्याच वेळेस त्यांच्यावरती हल्ले सुद्धा केले. ठीक आहे. तिथे बरेच जण रक्तबंबाळ सुद्धा झाले आणि काही लोकांवरती अत्याचार सुद्धा करण्यात आले. आता हे सगळं झाल्यानंतर ह्या लोकांनी सवर्णांनी काय केलं, की आता हे अपवित्र झालं किंवा ते वाटलं गेलं. मग आता काय करायचं? आता सौरभ त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून, शेण टाकून, शिंपडून त्याची पूजा केली. म्हणजे आता विचार कर, शुद्धीकरणाची प्रोसेस केली गेली. शुद्धीकरणाची प्रोसेस आता बघ गाईचं विष्ठा तिथं टाकल्यानंतर ते पवित्र होतं.
ठीक आहे, अशी सवर्णांची धारणा आहे. दुसरी धारणा आहे, की गोमूत्र शिंपडल्यावरती पवित्र होतं. म्हणजे जनावराच्या इष्टाने एखादी नदी पवित्र होत असेल, तर हाडा माणसाच्या एका माणसाने जर ते पाणी लावलं, तर ते अपवित्र कसं काय होतं? असं कोणतं शास्त्र आहे जे तुम्हाला सांगतं, की जिथून नाही काही असं हे केल्याने हे पवित्र होईल, हे केल्याने अपवित्र होईल. ते शास्त्र म्हणजेच तुमचं धार्मिक शास्त्र म्हणजे हेच मनुस्मृती. तिथून ती चीड निर्माण झाली आणि म्हणूनच बाबासाहेबांनी तो लढा देण्याऐवजी त्यांनी कायदेशीर तो लढा घेतला आणि ब्रिटिश सरकारकडे ती मागणी केली आणि त्यानंतर तो कायदेशीर लढा बाबासाहेबांच्या बाजूने लागला आणि तो जिंकण्यातही आला. परंतु आता हा कायदेशीर लढा जिंकला, हा सत्याग्रह गेला, पण त्यामध्ये खूप मोठी क्रांती आणि ऐतिहासिक क्रांती घडली. ती म्हणजे बाबासाहेबांना इथल्या म्हणजे मी आता बरेच लोक म्हणतात, की बाबासाहेब जातीवादी आहे किंवा पॉलिटिकल धर्माचा विचार करणारे आहेत किंवा त्यांना देवांचा हे आहे. मला एक सांग आता जर बाबासाहेब एखाद्या देवाबद्दल म्हणजे त्यांची जर धारणा चुकीची असती किंवा देवाबद्दल त्यांना तिरस्कार असता, काळारामचे सत्याग्रह त्यांनी का केला असता? माझा पुढचा प्रश्न तो मी अगदी. त्याच्याकडे जाणार आणि होतो. पुढचं अजून जर त्यांना हे सगळं करायचंच होतं, तर त्यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला असता? हा एक. दुसरा प्रश्न माझा, की जर तुम्हाला बाबासाहेब जर तुम्हाला इतर जातीयांचा किंवा द्वेष निर्माण करणं, मग तुम्ही त्या तिथल्या अस्पृश्यांना त्यांना माणूस म्हणून का बघत नाही? म्हणून बाबासाहेब सर्वव्यापी बाबासाहेब आहेत. जर सर्वांगीण विचारांचे बाबासाहेब आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्ही भाग पाडलं, सर्वांगांनी भाग पाडलं त्यांना अभ्यास करण्यासाठी. बरोबर. हे काय आहे? याच्यामध्ये काय प्रकार आहे? म्हणून तो अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांना कळालं, की हे इतकं विषारी घातक आहे, की जिथे पिढ्यानं पिढ्या ते आपल्याला भोगावं लागणार आहे आणि ते अजूनही त्या मेंदूमध्ये काही लोकांचे ते जटलेलं आहे. ते नाही जाते. ते नाही जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून हा 14 तळ्याचा सत्याग्रह हा मानवमुक्तीचा सत्याग्रह म्हटला तरी चालेल चालेल. आणि म्हणून बाबासाहेबांचं ते क्रांतिकारी ऐतिहासिक सत्याग्रह आहे. काळाराम मंदिराच्या प्रवेशाबद्दल ताई तू बोलली, की हां, हां. बाबासाहेब धर्मविरोधी नव्हते. अगदी, अगदी. धर्मातल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, हं, हं. बाबासाहेब त्याच्या विरोधात होते. हो, हो. जर आपण असं कोणी म्हणत असेल, की बाबासाहेब धर्मविरोधी होते, हं. तर मग एक विचार केला तर मग बाबासाहेबांनी तो प्रवेश मिळवलाच नसता किंवा अगदी. त्याच्याकडे झटलेच नसते. जर देवाबद्दलच त्यांना जर हे नव्हतं, त्याच्याबद्दलच जर द्वेष होता असं म्हणतात हं, लोकं, हं, हं. तर ठीक आहे ना, नाही प्रवेश मिळायचा तर नाही प्रवेश मिळायचे. अगदी खरं आहे. विनाकारण तिथं तो सत्याग्रह झालाच नसता. असतं. एका म्हणजे जो म्हणजे बाबासाहेबांबद्दल जे म्हणतात लोकं, की धर्मविरोधी, हं, धर्मविरोधी, या हं. पॉइंटवर नक्कीच क्लिअर होतो तो विषय, अगदी. की बाबासाहेब धर्मविरोधी नक्कीच नव्हते. हं, हं, हं. ते फक्त अनिष्ट रूढी परंपरा आणि माणसाला माणूस म्हणून जगवा, या पक्षातून अगदी. बाबासाहेब काम करत होते. ताई, बाबासाहेबांचं महिलांसाठीचं जे योगदान आहे, हं, ते पण हं. खूप मोठं आहे. हो, पण हो. बाबासाहेबांचं स्त्रियांसाठी आहे, एका समाजासाठी, पूर्ण भारतासाठी कार्य आहे. हं, हं. कामगार चळवळीत पण बाबासाहेब चांगल्या पद्धतीने हं, कार्यरत हं, होते. हं, हं. तर त्याच्याबद्दल सांगशील, की महिलांसाठी बाबासाहेबांचा कल जो दिसतो आपल्याला, हं, हं. त्याच्याबद्दल बोलशील? आता मला इथं सगळ्यात मोठा पॉइंट जर ठेवायचा असेल, तर बाबासाहेबांचं महिलांविषयीचं योगदान. त्यामध्ये तुम्हाला हिंदू कोड बिल नक्की वाचावं लागणार आहे. हिंदू कोड बिलमध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी हक्कासाठी लढले. बाबासाहेब हे पहिले असे नेते होते, की ज्यांना महिलांना प्रसूती सुट्ट्या मिळावा, त्यांना वारसा हक्क मिळावा, बहुपत्नीत्व त्यांनी नाकारलं. जर तुम्हाला एक पत्नी आहे, जोपर्यंत तिच्यापासून तुम्हाला घटस्फोट भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसरी पत्नी करू शकत नाही. आणि हा हिंदूंच्या स्त्रियांविषयी होता. ठीक आहे. बरोबर. आता इथं कोणाचं कल्याण आहे? हिंदूच्या स्त्रियांचं कल्याण आहे. इथे कोणाचा उद्धार होणार आहे? हिंदूच्या स्त्रियांचा उद्धार होणार आहे. परंतु आपल्या देशाचं दुर्दैव एवढं मोठं आहे सौरभ, की बाबासाहेबांच्या ह्याच हिंदू कोड बिलाच्या विरोध करण्यासाठी कोण उभ्या राहिल्या? सवर्ण समाजातील महिला उभ्या राहिल्या, की बाबासाहेब हे आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहे. करत आहेत. की जेणे बाबासाहेबांनी की हे सगळं तुमच्या उद्धारासाठी करत आहो किंवा तुमचा विकास व्हावा. आज त्या शिकलेल्या नव्हत्या किंवा त्यांना माहिती नव्हतं. त्यांच्या मेंदूमध्ये फक्त आणि फक्त एकच जडलेलं आहे, की माझा जन्म एका पुरुषाच्या सेवेसाठीच झालेला आहे. जी स्त्री जन्माला येते, ती स्त्री जन्म म्हणजेच एक फक्त चूल आणि मूल एवढं सांभाळायचं. तिने काय करायचं? बाळाला जन्म द्यायचा. सर्वात प्रथम तिचा जन्म झाल्यानंतर तिचा आई-वडील संरक्षण करतील. आई नाही, वडील संरक्षण वडील करतील. संरक्षण करतील. त्यानंतर भाऊ संरक्षण करेल. त्यानंतर पती संरक्षण करेल. त्यानंतर तिचा मुलगा जो येणार किंवा कोणी असेल, तो संरक्षण करेल आणि तिचा मृत्यू होईल. मग तिचं अस्तित्व कुठे काय आहे? बरोबर. तिला ना म्हणजे तिला घरही नाहीये.
ती जिथे जन्माला येते तेही तिचं घर नाहीये आणि जिथे ती जाते तेही तिचं घर नाहीये. तर बाबासाहेबांनी तिचंही एकाचं हक्काचं घर असावं. तिचाही जन्म ज्या हाडामासाच्या आई-बापाकडनं झालेला आहे, त्या हाडामासाच्याच भावाकडनं सुद्धा तिचा अधिकार आहे. तो वारसा हक्क मिळावा, हे बाबासाहेबांनी मांडलं आणि ज्यावेळेस सवर्ण वर्गातील ज्या महिलांनी विरोध केला, त्या विरोधामुळे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल नाकारण्यासाठी अतिशय इतरही जे समाजातील लोक होते, त्या बाबासाहेबांच्या विरोधात आले. पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांना बोलू दिलं गेलं नाही. इतकंच काय, हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी पंडितचा जो राजीनामा सुद्धा बाबासाहेबांनी दिला आणि पहिलेच हे नेते होते, की स्त्रियांसाठी उभे राहिले होते. एवढं मोठं आणि योगदान मंत्रिपदाचा पण बाबासाहेबांचं. राजीनामा दिलेला हो, होता तेव्हा. मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला होता. आणि इतकंच काय, बाबासाहेबांवरती आता हा स्त्रियांविषयीचा जो आपुलकीपणा आहे, तुम्हाला रमाबाई जर तुम्ही कधी वाचली, तर तुमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येईल. खरं तर आज बाबासाहेबांचं जे काही आहे, ते खरं तर रमा मातांच्या सहाय्याने आहे आणि रमा मातांचे जे आता बऱ्याच वेळेस काय होतं सौरभ, की आता क्रिटिकल काय असतं, की आंबेडकर चळवळीतील बरेचसे लोकांना असं वाटतं, की जर आपल्या घरामध्ये ना रमाई आली पाहिजे किंवा रमाई सारखी एखादी स्त्री असली पाहिजे. पण मला हे त्यांना सगळ्यांना हे सांगू इच्छिते, की ज्या बाबासाहेबांनी रमाईचे हाल, अपेष्टा बघितले, ते बाबासाहेबांना मान्य नव्हते. बाबासाहेबांना काय वाटायचं, की जे माझ्या रमाने भोगलं, भोगलंय. जे माझ्या रमाने कष्ट केलं, ती येणारी माझी जी इंदू असेल, जे लाखो रमाई असेल, त्यांनी ते करू नये, त्यांनी ते भोगू नये. म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्त्रियांसाठी हक्क दिले, अधिकार दिले. ठीक आहे. म्हणून तो रमाई दुसरी येऊ नये, कारण तिने कष्ट करू नये, तीही रमाई स्वतःच्या पायावरती उभी राहावी. म्हणून रमाई घडाव्या, इंदू घडाव्या म्हणून बाबासाहेबांच्या स्त्रियांबद्दल योगदान आपल्याला ठरू शकते. आजही ते गरजेचं आहे. ताई, शिक्षण झालं. हं, हं. बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या, त्याच्यानंतर तेवढा अभ्यास होता. त्यांचा भारताबद्दलचा अभ्यास पण भरपूर होता. हं, कारण हं. जेव्हा त्यांचं समाजकारण सुरू झालं, हं, हं. त्या वेळेमध्ये बाबासाहेबांनी पूर्ण भारताला बारीक याच्याने बघितलेलं होतं आणि हां, हां. बारीक-बारीक जे प्रॉब्लेम होते सगळे, ते हं, त्यांच्या हं. लक्षात आले होते. म्हणजे महिलांसाठीचे, कामगारांसाठीचे सगळे. अगदी. तर त्या काळात जरी बाबासाहेबांचं शिक्षण झालेलं होतं, जरी त्या हुद्द्यावर बाबासाहेब होते, तरी पण तेव्हा तो त्रास सुरूच होता. हं, हं, ते हं. कमी लेखणं होतंच. कारण बाबासाहेबांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी सुद्धा बऱ्याचसा विरोध झालेला हो, आपल्याला हो, बघायला हो. मिळतो. हं. कॉन्स्टिट्यूशन तयार करताना बाबासाहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे आता, हं, हं, तर हं. तेव्हा तो समाज बाबासाहेबांना विरोध पण करत होता. हं, हं. तरी पण बाबासाहेबांना त्यांचं म्हणणं जे होतं, म्हणजे बाबासाहेबांच्या जे विचाराने जे बदल घडवायचे होते, हं, हं. ते जे पटवून देण्यासाठी जे हां, त्यांना हां. एफर्ट्स घ्यावे लागले, हं, हं. त्याच्याबद्दल सांगशील की काय त्रास सहन करावा लागला बाबासाहेबांना तेव्हा पण? कारण मंत्रिमंडळात मंत्री म्हणून गेलेले असताना पण त्यांना भरपूर हं, त्रास हं. तेव्हा सहन करावा लागलेला आहे तो. हो. कारण की ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपलं संविधान निर्मितीची सुरुवात झाली, ठीक आहे. नोव्हेंबर आणि जानेवारीचा तो कालावधी आपण धरूया. आता काय होतं, की बाबासाहेबांकडे आता भारताचं कोणतंही असो, सगळ्यात प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ तुम्हाला सांगेल. बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर प्रथम तेच होतं. तेच होतं. आधी तुम्ही अष्टप्रधान मंडळाचं एक कॉफी घ्या आणि एका कॉफीमध्ये तुम्ही संविधान घ्या. ठीक आहे. तुम्हाला तो लगेच जाणवणार आहे. आता निवड करताना बाबासाहेबांची कशी निवड झाली हे जास्त गरजेचं आहे, की मी मगाशीच म्हटले, की बाबासाहेबांकडे 32 डिग्र्या होत्या. इतकंच काय ते कायदे पंडित होते. त्यांना कायद्याचा खूप चांगला अभ्यास अभ्यास होते. होता. त्यांनी अनेक म्हणजे जे कोर्टात जे केसेस होते, लढाया त्यांनी लढलेल्या होत्या. इतकंच काय एक अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडे अनेक डिग्र्या, ज्यांच्याकडे अनेक भाषांचं ज्ञान आहे, असा म्हणजे असा विज्ञानवादी, हे पण महत्वाचं आहे, विज्ञानवादी आणि त्यानंतर समतावादी विचारधारेचा महापुरुष, असे बाबासाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची खूप मोठी त्या ठिकाणी भूमिका होती आणि त्यानंतर सर्व पक्षांचा एक बैठकनुसार बाबासाहेबांची निवड करण्यात आली, की मसुदा बाबासाहेबांनी लिखित करावा आणि तो मसुदा सादर करावा. ठीक आहे. तर बाबासाहेबांकडे ते काम देण्यात आलं. आता बऱ्याच वेळेस लोक काय म्हणतात, की बाबासाहेबांनी कॉपी पेस्ट केली वगैरे. आता मला सांगा, बाबासाहेबांनी जर कॉपी पेस्ट तुम्हाला सर्वोच्च जी आहे, जी राज्यघटना आहे, ती कोणती आहे? ती भारताची आहे. ती थोडी लवचिक आहे. लवचिक म्हणजे कशी? ती काळानुसार, वेळेनुसार ती कधीही तिच्यामध्ये बदल घडू शकतो. बरोबर. तर आता एआयचं जनरेशन आलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या जनरेशनला काय चांगलं आहे? तुम्ही ते बदलून घडू शकतात. परंतु बाबासाहेब हे पण म्हणतात, हे संविधान जर चुकीच्या हातात गेलं, ते तुम्हाला चुकीचंच वाटणार आहे.
हे संविधान जर चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलं, चांगल्या राज्यकर्त्याच्या हातात गेलं, मग किंवा एखाद्या राजकारणाच्या हातात गेलं, तर तुम्हाला ते चांगलंच मिळणार आहे. तर आता त्याचा वापर कोण कसं करतं, कोण कसं करतं त्याच्यावर डिपेंड त्याच्यावर आहे की डिपेंडेंट त्याचे आहे. रिझल्ट कसे येणार. म्हणून तुम्हाला ते कॉपी पेस्ट नेहमी तुमच्या मेंदूमध्ये ते घुसवण्यात आलं, ते कॉपी पेस्ट आहे का? जर ती लोकशाही आहे, इतकंच काय, हे संविधान निर्मिती झाल्यानंतर थोडक्यात सांगते सौरभ, की त्यानंतर आता बऱ्याच वेळेस आपण सर्वधर्मीय भावातली आपण भारत देशामध्ये राहतो. इथे एक धर्म नाही, अनेक धर्म आहे. शीख आहे, जैन आहेत आणि त्यानंतर हिंदू आहे, मुस्लिम आहेत. म्हणून आपण सर्व धर्मातले एकोपाने राहणारे आपला देश आहे. आता ह्या सर्व देशामधला सर्व धर्मीय एकत्र आणणं, सर्वांना समता देणं, न्याय देणं, बंधुता देणं, हे बाबासाहेबांचं पहिलंच वाक्य आहे आणि पहिलंच संविधानामध्ये आहे. समान न्याय विभाग असला पाहिजे. आता हे संविधान कोणाला अर्पण करणार? आता जर तो हिंदू असता तर तो कोणाला अर्पण केला असता? ऑब्व्हियसली देवाला अर्पण केलं असतं. तो जर ख्रिश्चन असता तर त्याने म्हणजे येशू ख्रिस्तांना अर्पण केलं असतं. तर बाबासाहेब जर बौद्ध होते, तर त्यांनी बौद्धांना अर्पण केला असता. पण बाबासाहेबांनी काय अर्पण केलं माहिती का? सर्वात प्रथम वाक्य काय आहे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये? आम्ही भारताचे लोक. आता वी आर द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे मी कोणत्याही जाती धर्मातील नाही, तर मी प्रथमतः काय आहे? भारतीय आहे. भारतीय. त्यानंतर माझा जात धर्म बाकीचा येतो आणि मी आता कोणाला अर्पण करणार आहे? तर या भारतातील लोकांना ते संविधान अर्पण करत आहोत. म्हणजे बाबासाहेब कोणत्या विचारधाराचे होते हे तुम्हाला त्या संविधानातूनच कळून येऊ शकतं. म्हणून तुम्हाला संविधान वाचणं सुद्धा गरजेचं आहे. किमान संविधान नाही वाचलं गेलं तर किमान प्रास्ताविका तरी वाचा, अगदी कारण वाचा. ते पूर्ण सार आहे त्याच्यामध्ये पूर्ण संविधानाचं. संविधानाचा सार दिलेला आहे. जर तुम्ही संविधानाचा अपमान करतायत म्हणजे तुम्ही इथल्या देशातील लोकांचा अपमान करत आहात. तुम्ही संविधानाचं पालन करत नाही आहात म्हणजे तुम्ही स्वतःचीच वाट लावत आहात, असं मी सरळ-सरळ भाषेत म्हणणार आहे. बरोबर आहे ताई. ताई पुढचा प्रश्न माझा तुझा, की हं. बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय याच्या आधी पण तू हं, बऱ्यापैकी हं, उत्तर हं. याचं या प्रश्नाचं दिलेलं आहे. हं, हं. तर ती सिक्वेन्स सांगशील आम्हाला थोडक्यात, की येवल्यातून घोषणा, हं, हं. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील? सर्वात प्रथम बाबासाहेबांनी आता कसं आहे माहिती का, की बाबासाहेबांना ज्यावेळेस धर्म स्वीकारायचा, आता धर्म मी म्हणणार नाही. आता बरेच लोक काय करतात, की धर्म आणि धम्ममध्ये कन्फ्यूज करतात सौरभ. आता धर्म म्हणजे काय असतो, की ज्यामध्ये अनिष्ट रूढी परंपरा असतील किंवा दैवतेची शक्ती मानली जाते किंवा चमत्कार मानला जातो किंवा एखादा देव आहे, दैवी शक्ती आहे, ते म्हणजे धर्म. ज्याने कुठेतरी लिहून दिले त्या शास्त्रानुसार चालणारा तो धर्म. धम्म तुम्हाला काय सांगतो, की अष्टांग मार्ग सांगतो. शांती सांगतो, करुणा सांगतो आणि मानवतावादी सांगतो, जे तुम्ही मानवामध्ये आता जसं म्हटलं, की आतदीपो भव म्हणजे तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा, म्हणजे तुम्ही इतरांना सुद्धा प्रकाशित करू शकता, करू राइट? शकता. आता अष्टांग मार्गामध्ये काय सांगितलेलं आहे, की तुमच्या जे काही म्हणजे दुःख आहे, ठीक आहे, त्याला कारण आहे आणि त्याला निवारण सुद्धा आहे. म्हणजे तो धम्ममार्ग. असा धम्ममार्ग बाबासाहेबांनी शोधला. आता बरेच काय होतं, की बाबासाहेबांना जर एखादा धर्म स्वीकारायचा असता, बाबासाहेब आता इथे बघ गंमत कशी आहे बघा. जर बाबासाहेबांना जर धर्म स्वीकारायचाच असता, तर त्यांनी जर किंवा बाबासाहेब जर हिंदू विरोधी असते, बाबासाहेब जर एखाद्या अनिष्ट जाती प्रथेच्या विरोधात असते, तर बाबासाहेबांनी सगळ्यात प्रथम काय केलं असतं? बदला घेतला असता. का? तर मला ह्या सवर्णाने खूप त्रास दिलाय, बरोबर. माझ्या समाजाला त्रास दिलाय. कोणी पण असो त्यांनी बदला घेतला. पण बाबासाहेब तसे नव्हते. बाबासाहेबांना माहिती होतं, की माणूस वाईट नाहीये. माणसाला ज्या पद्धतीने घडवण्यात आलेलं आहे, माणसाला ज्या पद्धतीने ज्या शास्त्राने घडवलेलं आहे, ते शास्त्र त्याला सांगत आहे, की तुला हे धर्म तुझा धर्म सांगतोय, तू असं वाग. म्हणजे कोणी सांगितलेलं आहे? ते लहानपणापासून बिंबवलेलं आहे, ते की मनावर प्रिंट म्हणजे अगदी, बिंबवलेलं आहे अगदी. ती. तेच तेच जसं सांगून मी आता सगळं. उदाहरण देऊन सांगते, की जेव्हा मडकं ओलं असतं, त्याला तुम्ही जसं घडवणार तसं घडेल. पण एकदा मडकं पॅक झाल्यानंतर त्याला तुम्ही मारल्यावरती ते फुटणार आहे. फुटणार. म्हणजे ते किती तुम्ही त्याला प्रयत्न करता, पण परत ते आकार मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. अगदी तसंच कुठेतरी बाबासाहेबांना सुद्धा हे मान्य होतं, की माणूस वाईट नाहीये. माणसाला जो धर्म लावलेला आहे, जो मार्ग दिलेला आहे, तो वाईट आहे आणि त्याला कुठेतरी आपण भविष्यात पुसला गेला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आता आपल्या देशाचे पंतप्रधान सांगताना सांगतात, की विदेशात गेल्यानंतर, की आम्ही बुद्धांच्या देशातून आलोय. अंबानीची पत्नी नीता अंबानी सांगते, की मी बुद्धांच्या देशात आलेली म्हणजे भारतात. जर तुम्ही हिंदूंच्या देशातून आलेला आहात, मग तुम्ही हिंदू का नाही म्हणत? पहिला बरोबर. मुद्दा. तुम्ही बौद्ध का म्हणतात? म्हणजे कुठेतरी बौद्ध धम्माची सुरुवातच कुठून झालेली आहे?
तर बाबासाहेबांनी इथलाच धम्म, इथल्याच मातीतला तो धम्म स्वीकारला. आणि म्हणूनच बाबासाहेबांचं असं होतं, की ज्या धर्मामध्ये तुम्हाला माणूस म्हणून जगवलं जात नाहीये, जो धर्म तुम्हाला मंदिरात प्रवेश देत नाहीये, जो धर्म तुम्हाला पाणी देत नाहीये, तो जो धर्म तुमच्यासाठी कोणत्याच प्रकारे नाही का तुमची कोणतीच आर्थिक, मानसिक कोणतीच तुमचा कोणताच विकास स्वीकारत नाहीये, तर त्या धर्मामध्ये जन्माला येणं हे माझ्या हातात नव्हतं. पण मी कोणत्या धर्मामध्ये जायचं किंवा कोणत्या धम्मामध्ये मी जाणार हे माझ्या हातात आहे. बरोबर. म्हणून ही घोषणा दिली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी धम्माचा अभ्यास केला, बुद्धांच्या विचारांचा अभ्यास केला आणि त्यांनी इतरही धर्मांचा अभ्यास केला. मी असं नाही म्हणणार, की फक्त बुद्धांचा अभ्यास केला. ज्यावेळेस बाबासाहेब एखादा धर्म स्वीकारणार ही बातमी ज्यावेळेस वाऱ्यासारखी पसरली, त्यावेळेस अनेक धर्मातले लोकं बाबासाहेबांना येऊन भेटत होते. मग मुस्लिम असो, शीख असो, सिंधी असो किंवा ख्रिश्चन असो. आता बरेच लोक त्यांना येऊन भेटले. पण बाबासाहेबांनी कोणता धर्म स्वीकारला? तर बौद्ध धर्म स्वीकारला. का? तर तो मानवता शिकवतो, सर्व धर्म समभाव शिकतो, समता शिकवतो, बंधुता शिकवतो, मैत्री शिकवतो. जो मानवीसाठी चांगला आहे, मानवी जीवनासाठी चांगला आहे. ताई आपण मागे बोलताना महाडचा जो सत्याग्रह आला, हं, त्याच्यात हं. तुझ्या तोंडून मनुस्मृतीचं दहन हो, हो, हा हो, हो. शब्द आला. तर ती जाळण्यामागे हं, हं, हं. किंवा तिचं दहन करण्यामागे हं, हं. काय दृष्टिकोन होता बाबासाहेबांचा? आता काही लोक म्हणतात, की बाबासाहेब पुस्तक प्रेमी होते. ठीक आहे. एवढे गाढ अभ्यासक एका पुस्तकाला कसे काय जाळू शकतात? आता जाळलं नाही, दहन केलं हे दहन. पण मी एक मुद्दा तुम्हाला सांगू म्हणून मी इच्छिते. तो शब्द परत घेतला माझा. की बाबासाहेबांनी स्मरस्मृती दहन केली. बाबांनो तुझा अपमान नाही, पुस्तकाचा अपमान मी करत नाही. पण हे शास्त्र विषारी आहे. जिथे तुमच्या जगण्यालाच अर्थ नाहीये, जिथे सती चालीला तुम्ही प्राधान्य देतात, जिथे स्त्री म्हणजे एका प्रकारची पुरुषाची फक्त गुलामगिरीतूनच तिने पुढे जावं. तिने कोणत्याही प्रकारे कोणतेही स्वप्न बघू नये. तिला जगण्याचाच अधिकार नाकारला गेला. आता मला ना आजच्या काळाचं एक उदाहरण देऊ इच्छिते. आता मनुस्मृतीच का जाळली? आता आजचं आणि त्या काळाचं मध्ये किती मिळतं-जुळतंय बघ सौरभ. काही दिवसापूर्वीच एक घटना घडली आणि एका न्यायाधीशाने असं मांडलं, की जर एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो, तर तिने काय करावं? एन्जॉय करावं. म्हणजे तिने तो बलात्कार म्हणून समजू नये आणि त्यावरती अनेक लोकं हसायला लागले, तिथले लोकं हसायला लागले. याचं कारण काय असेल सौरभ? कुठेतरी मनुस्मृतीची जी जडे आहेत ना, जी लहानपणापासून अजूनही बाकी घरामध्ये आहे. कुठेतरी वाढलेली आहे का? तर स्त्रीला त्यासाठीच आहे. ती उपभोगण्याचे साधनच आहे. तिला जास्त पुढे येऊ देऊ नका. तिने फक्त पुरुषाचीच मक्तेदारी करावी. तिने कोणत्याही प्रकारे पुढे जाऊ नये किंवा तिने सतीचालच स्वीकारावी. हे कोणाला मान्यच नव्हतं. म्हणून ती मनुस्मृती नाकारते. मनुस्मृती अस्पृश्यांना माणूस मानत नाही. ती स्त्रियांना मानव मानत नाही. स्त्रिया सुद्धा काहीतरी तिचं पण एक जीवन आहे. ती पण मानव प्राण्यातलीच एक हाडामासाची आहे. ही मान्यताच नाही देत नाहीये. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. म्हणून स्त्रियांसाठी तरी तर स्त्रियांनी तर ह्या गोष्टीला नकार दिलाच नाही पाहिजे. आणि ज्या स्त्रियांना असं वाटतं, की मनुस्मृती आमच्या धर्माचं खूप मोठं आहे, तर बाई तू मनुस्मृतीनुसारच तू सती जावं, तू लग्न करावं आणि त्यानंतर पती जर गेला, तर तू नक्की सती जा. तू नक्की ती चालरीती सांभाळावी. म्हणजे त्याची जाणीव होईल तुला, की का मनुस्मृती गरजेची नाहीये आपल्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे तिचं तेवढं इम्पोर्टन्स नाहीये, जितकं इम्पोर्टन्स दिलं अगदी, जातंय त्याला. अगदी, अगदी. ताई मनुस्मृतीचं दहन झालं. हं, हं, हं. तुझं आता बोलण्यानुसार मध्ये आलं, की अजूनही त्याची मुळं आहेत. अगदी, अगदी. तर तुला असं जर म्हटलं, की तेव्हाचा काळ आणि आताचा काळ असा किती फरक पडलेला वाटतो तुला या गोष्टीमध्ये? काही नाहीये, फरक वगैरे काही नाहीये. फक्त एवढंच आहे, मी सुरुवातीलाच बोलली होती चेहरा सौरभ, बदललाय की थोडक्यात. चेहरा बदलला म्हणजे तुम्ही फक्त ब्रँड चेंज झालेला आहे. तुम्ही खूप छान ब्रँड कपड्यांमध्ये पर्यंत झालेले आहात. तुम्हाला आजही आंतरजातीय विवाह करण्यासाठी पोलीस संरक्षण घ्यावं लागत आहे. आजही तुम्हाला म्हणजे हे पटवण्यासाठी, की अरे मी चांगल्या विचारधारातली आहे किंवा आजही ज्या दिवशी आपल्या भारतीय समाजामध्ये आंतरजातीय विवाह लव्ह मॅरेज नाही हां सौरभ, लव्ह मॅरेज नाही. तर ते जे अरेंज मॅरेजनुसार सुरुवात होईल, त्या दिवशी आपल्या देशामध्ये जातीय भेदभावच नष्ट होईल आणि हे कोणालाच स्वीकार नाहीये, मान्यता नाहीये. कुठेतरी हे आपलं कमकुवत शासन असावं, कुठेतरी आपली कमकुवत आपली जी नीती आहे ती असावी. अजूनही जातीय मी म्हटले जात जात नाही, ती जात आहे. ती अफूच्या गोळीसारखी चिघळतच असते. आजही जा. मी खूप चांगला पुढारलेला विचारांचा आहे.
परंतु माझ्या आई-वडिलांना जी मुलगी पाहिजे ना, पण आमच्या समाजातलीच पाहिजे. हा जो आहे, तर मग कुठे तुम्ही पुढे आलेले आणि कुठला बदल सांगतायत? मला नाही वाटत कुठला बदल झालेला आहे. आजही आम्ही नाही का स्त्रिया फक्त 30% आरक्षण आम्हाला आहे. लोकशाहीच्या जगामध्ये आम्ही जगत आहोत. 2026चं आम्ही जगत आहोत. अजूनही आम्हाला 30%च आरक्षण मिळाले हे अजूनही काही महिलांना माहितीच नाही. 50% पर्यंत अजून आम्ही गेलेलो सुद्धा नाहीयेत. त्यामुळे मला नाही वाटत, की खूप मोठा बदल झालेला आहे आणि बाळ जन्माला आता काही लोकं म्हणतात, की नाही का लगेच बदल झाला. नाही, बाळ जन्माला आलं ते लगेच चालत नाही. पण आम्हाला 100 वर्ष उलटले, अजून माझी 100 पिढी आपली पुढे जाणार आहे. त्या कदाचित काहीतरी कदाचित म्हणजे जर इथले लोकांचे आजही डोळे जर ओपन झाले तर. नाही झाले तर काही नाही होणार आहे. आणि ते हा खूप गाढा विषय आहे आणि याच्यावर अगदी. बोललो तर खूप 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 मोठा खूप आहे. बोलणं होणार आहे. बाबासाहेबांना एका समाजापुरतं मर्यादित करणं कितपत योग्य आहे? मला तर खरं तर ह्या बुद्धिजीवी लोकांचं कीव येते अशा लोकांचं, की बाबासाहेबांना ते एका समाजामध्ये नाही का गाठून ठेवतात, की बाबासाहेब यांच्या समाजातलेच आहे, बाबासाहेब हेच आहे. अरे बाबासाहेब हे सर्वव्यापी बाबासाहेब आहेत. आज बाबासाहेबांची जयंती ही अनेक जगामध्ये, अनेक देशांमध्ये साजरी केली जाते. कारण की ते मानवतावादी बाबासाहेब महामानव म्हटलं जातं. बाबासाहेबांची जर चळवळी बघितली, ते कामगारासाठी त्यांनी काम केलेलं, स्त्रियांसाठी काम केलेलं. कामगार म्हणजे कोणत्या जाती धर्मातली नाही, तर इथल्या सर्व भारतीय कामगारांसाठी त्यांनी चळवळ उभारली. इतकंच काय आपण खानदेशचा जो पुढचा भाग बघितला ना, जो आदिवासींचा, तर काही सवर्णांनी त्यांची ना जमिनी हडपलेल्या होत्या. भिल्ल समाजातील जे आदिवासी आहेत, त्यांच्या जमिनी हडपल्या होत्या. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी समता दलच्या आधिपत्याखाली त्यांच्या जमिनी त्यांना परत दिल्या. शासनाकडून त्यांना अनुदानित जमिनी सुद्धा उपलब्ध करून दिल्या. तर बाबासाहेबांनी सुद्धा अनेक समाजासाठी आणि याच्यासाठी कामं केलेले. इतकंच काय बाबासाहेब जर असते, तर बाबासाहेबांच्या लोकमान्य टिळकांचा एक मुलगा होता. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी सुद्धा कोर्ट लढाई हो. केलेली. ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. म्हणजे बाबासाहेब फक्त काय झालेलं माहिती का? इथं कुठेतरी शासनाची छापील पुस्तकं जे आहेत, दलितांचा नेता किंवा मग अस्पृश्यांसाठी लढणारे बाबासाहेब, हे कुठेतरी ते जास्त दाखवण्याचा प्रकाश केलेला आहे. पण बाबासाहेबांनी जे इतर लोकांसाठी केलं किंवा इतर कामगार संघटनेसाठी केलं, स्त्रियांसाठी केलं, त्याच्यावरती प्रकाश कुठेच म्हणजे ते दाखवलंच जात नाही. कुठेतरी लोकमान्य टिळकांचं आणि त्यांच्या मुलाचं कुठलीच ह्या गोष्टीबद्दल कोणाला माहीत नाहीये. कुठेतरी आपण WhatsApp दुनियेमध्ये कधी बाहेर जात नाही. आपण पुस्तकांचा कधी उलगडाच बघत नाही किंवा आपण तर्कच लावत नाही. हा पण एक आहे. आपल्याला तर्क नकोय, आपल्याला कष्ट पण नकोय. म्हणून कदाचित बाबासाहेब हे फक्त त्या जातीमध्येच अडकून बसून ठेवलंय आणि ते इतरांनीच अडकवलेलं आहे आणि कदाचित हे अपयश आहे. आपलं अपयश आहे. आपल्या भारतीय लोकांचं अपयश आहे. ताई, तू आता बोलली की लोकमान्य टिळकांचा जो मुलगा होता त्यांचं आणि बाबासाहेबांचं त्यांचे खूप मैत्रीपूर्ण संबंध होते आणि असे त्यांचे खूप पत्रव्यवहार पण आपल्याला अवेलेबल आहेत इतिहासामध्ये. तर टिळकांच्या मुलाचे जे शेवटचे दिवस होते, हं, हं, हं. जेव्हा त्यांनी आत्महत्या केली, हं, 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 हं. त्यावेळेसचे शेवटचे त्यांचे पत्रव्यवहार हे हो, हो. बाबासाहेबांचीच होते. हो, हो. आणि असं ऐकण्यात आहे किंवा मला हं, हं. शिक्षकांकडून म्हणजे हां. असं अगदी, शिकवलं अगदी, गेलंय अगदी. आम्हाला, की जेव्हा त्यांनी सुसाईड केलं, जेव्हा आत्महत्या केली, तर हं. शेवटचं पत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलेलं होतं आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना 1 हं, हं. दिवस लेट मिळालं. हो. जर ते पत्र वेळेत मिळालं असतं, तर ती आत्महत्या बाबासाहेबांनी रोखली असती किंवा थांबली अगदी. असती. मग मी तेच तुलाच म्हणण्याचा प्रयत्न करते ना, की बाबासाहेबांच्या अशा बऱ्याच घटना आहेत आणि काही लोकांनी तर असे काहीतरी कथा सुद्धा मांडून ठेवल्या, की ज्याला काही तथ्य आणि पुरावे सुद्धा नाहीयेत. जसं की सावरकरांना बाबासाहेब भेटले, जसं की त्यांचं आणि सावरकरांचं कधी भेटही झालेलं नाहीये. अशाही स्टोऱ्या आहेत आणि बऱ्याच लोकांना असं बाबासाहेबांनी असा चेहरा दाखवला आहे, की जिथे बाबासाहेब कसे विरोधी आहेत, बाबासाहेब कसे यांच्या विरोधात हे करतात. मी आजही सांगते आणि तेव्हाही नेहमी सांगत असते, की बाबासाहेबांनी फक्त विचारधारेशी त्यांचा विरोध होता. म्हणजे त्यांना ब्राह्मणांशी नाही विरोध, तर ब्राह्मणवाद्यांशी विरोध होता. म्हणून सवर्णांशी जे काही जी चालीरीती होती त्यांच्याशी विरोध होता आणि बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काम केलं हे संविधानच तुम्हाला सांगतं. तुम्हाला समता देतं. त्यामुळे तो प्रश्नच उरायला नकोय. बाबासाहेबांनी पर्टिक्युलर एका समाजासाठी काम केलेलं नाहीये आणि हं. बाबासाहेबांचे इतर कामं जे लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, की बाबासाहेबांनी काय-काय काम केलेले आहेत हं, हं. आणि ज्यांचे विचार अपुरे पडतायत, ज्यांना माहिती नाही, की बाबासाहेब काय आहेत. मला तर स्पष्ट वाटतं, की कमीत कमी तुम्ही आत्मचरित्र नका वाचू, पण हं, हं. किमान आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, अगदी, अगदी. तुम्ही ती व्यवस्थित आणि शांत विचाराने डोक्याने जर वाचली, तर आपल्याला नक्कीच कळेल, की बाबासाहेबांनी काय काम केलंय. मला अगदी. वाटतं, की नुसतं तेवढं जरी काम लोकांच्या लक्षात आलं, तरी बाबासाहेबांकडे बघण्याचा दृष्टिकोन हं, हं. नक्कीच बदलणार आहे. कारण ते अगदी. काम खूप मोठं आहे हो, आणि हो.
आपण जे म्हणतो की यांच्या विरोधात बाबासाहेबांनी केलं, त्याच लोकांनी बाबासाहेबांना त्या कामासाठी निवडलं होतं. हो, हो. आणि मग इथून पुढे ते काम झालं होतं. आणि ते माझे पुढचे प्रश्न आहेत तुला. हं, हं. एका वाक्यात उत्तर, एका शब्दात उत्तर द्यायचं तुला हं, फक्त. हं. जर आज बाबासाहेब असते, हं, हं. तर भारताबद्दल त्यांचं स्टेटमेंट काय असतं? मला असं वाटतं की आज बाबासाहेब असते, तर मग पूर्वी बाबासाहेबांचा विरोध होत होता. आजही बाबासाहेबांचा विरोध होतोय. पण अजून जास्त छान प्रगती झालेली असती. कदाचित आपण अजून पुढे 100 वर्ष म्हणजे अजून 50 वर्षाच्या पुढच्या प्रगतीमध्ये आपण असतो. बाबासाहेबांकडनं एक गोष्ट शिकायची असली तर काय शिकू आपण? मी देशप्रेम शिकेल आणि बंधुत्व आणि संयम. कारण की एखाद्या माणसावरती एवढा अत्याचार, अन्याय होतो आणि तरी तो देशाचा विचार करतो, देशाचा भल्याचा विचार करतो आणि तरीसुद्धा संयम आणि त्या सगळ्या गोष्टी हँडल करतात. त्यामुळे मी बाबासाहेबांकडे ते बाबासाहेबांचा शिकेल. हा संयम हो, हा हो. जो गुण आहे, तो हा खूप लिटरली सगळ्यांनीच घेतला पाहिजे. कारण मला नाही वाटत की एवढा त्रासातून गेलेला माणूस एवढ्या संयमाने आज आपल्याला शेजाऱ्याने नुसतं थोडंसं जरी काही झालं तरी हो, आपले हो. कुठल्या कुठल्या गोष्टी जातात. आणि बाबासाहेबांना एवढा अन्याय झालेला असताना पण त्यांनी संयम त्यांनी बाळगून शस्त्राला कधीही महत्त्व नाही महत्व दिलं, नाही तर दिलं. त्यांनी विज्ञानाला महत्त्व दिलं. तुम्ही शस्त्र म्हणजेच तुमचं ज्ञान आहे. हे बाबासाहेबांकडनं शिकण्यासारखंच तर आहे. 2 दिवसावर 135वी जयंती डॉक्टर हं, हं. बाबासाहेबांची आलेली आहे. नाशिकमध्ये पूर्ण हं, हं. तयारी चालली त्या गोष्टीची. तर 135व्या जयंतीनिमित्त तू असा काय संदेश देशील? हं, हं. सर्वात प्रथम मला संदेश द्यायचा. सर्वात प्रथम बाबासाहेबांचा तर विचारधारांमध्ये आपण म्हणतो, की बऱ्याच लोकांना असं म्हणायचं असतं, की आता बरेच ज्ञान पाजणारे पण लोकं असतात, की "अरे काय आज आहे 14 एप्रिल आहे, तर आज काय धिंगाणा, मस्ती, आज काय तुम्हाला 365 दिवस तुम्हाला बाबासाहेब आठवत नाही का?" तर याला मला फक्त एवढा संदेश द्यायचा आहे, की बाबासाहेबांना 365 दिवस जरी आठवले, तरी सुद्धा त्यांचं कार्य काही कमी होणार नाही आहे. त्यांच्या कार्यावरती जगणार आहोतच. परंतु मला एवढंच म्हणायचं असेल, की तुम्ही भले बाबासाहेबांसारखे नका हो. मी म्हणते, की चालावे तैसे बोलावे तसे चालावे, त्याचे वंदावे वंदावे पावले. पावन. ठीक आहे. तर बाबासाहेब तसेच होते. ते जसं बोलायचे तसे त्यांचे कृतिशील बाबासाहेब होते आणि त्यामुळे मला असं वाटतं, की बाबासाहेब फक्त WhatsAppवरती किंवा कुठेतरी रील्स स्क्रोल करून बाबासाहेब तुम्ही नक्की वाचू नका किंवा बघू नका. तुम्ही त्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांची पुस्तकं चाळा. बाबासाहेबांना अजून समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला बाबासाहेबांविषयी कार्य करता येत नाहीये किंवा तुम्हाला आजूबाजू तुमचा समाज सुधरवता येत नाहीये, तर तुम्ही स्वतःच्या घरापासून सुरुवात करा. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, की प्रत्येक भाषणामध्ये बाबासाहेबांना जर एखादी महिला किंवा एखादा पुरुष किंवा एखादा अनुयायी भेटायला येत होता, तर बाबासाहेबांचं एक वाक्य असायचं, सर्वात प्रथम नाही का आपली झोळी आपण शिवायची. का असतं, की जर माझीच झोळी फाटलेली असेल, तर मी दुसऱ्यांची झोळी कशी काय भरणार? बरोबर. बरोबर आहे की नाही? तर बाबासाहेबांचं हेच आहे, की माझी झोळी आता भरली ना, तर मला माझ्या समाजाची सुद्धा झोळी भरायची आहे. माझ्या समाजाची सुद्धा उद्धार मला करायचा आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाही का शेजारच्या घरामध्ये पाहिजे असतो, पण आपल्या घरामध्ये नकोय. ठीक आहे नाही, कारण की तो जड होतो. म्हणून तो आपल्या घरामध्ये जन्माला आला, तर त्याचा नक्की विकास करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे किंवा ती सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची, चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या स्वतःच्या हो, घरापासूनच हो. झाली अगदी पाहिजे. स्वतःपासून स्वतःपासून सुरुवात स्वतःपासूनच झाली झाली पाहिजे. पाहिजे. रणताई, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा करून. कसा वेळ निघून गेला कळलं नाही या गोष्टींमध्ये. आणि आजचा जो विषय होता तो खूप महत्त्वाचा होता, की या गोष्टी आल्या पाहिजेत समोर. हो, हो. याच्याने मला वाटतं, की थोडाफार तरी जो आहे चुकीचा म्हणजे जे पेरलेलं आहे, हं, ते हं, हं. थोडं कमी होण्यामध्ये मदत होईल. अगदी. तुझा असाच वेळ आम्हाला मिळत राहो. खूप महत्त्वाची माहिती तू आम्हाला दिलेली आहे. थँक यू. धन्यवाद आमच्या पॉडकास्टवर येण्यासाठी. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मला ह्या व्यासपीठावरती तुम्ही आमंत्रित केलं सगळ्यांना आणि खूप छान सौरभचा हा पॉडकास्ट चालू आहे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला आणि त्याला खूप सारे प्रतिसाद द्या, कमेंट्स करा. आजचा पॉडकास्ट कसा वाटला, ठीक आहे? सगळ्यांना जय शिवराय, जय भीम.